संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा पांडुरंगा करू प्रथम राम संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा ज्या अदृश्य शक्तीमुळे आपणा सर्वांची उपस्थिती आहे अशी असणारी अदृश्य शक्ती अर्थात भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने संघर्ष कॉलनीतील सर्व भाविकांच्या सहकार्याने आणि या सप्ताहाचे संस्थापक अध्यक्ष आगवान परिवार अर्थात सौ मंदाताई परिवार मंदाताई आगवान आणि हा सप्ताह यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ज्या गायनाची गरज आहे वादनाची गरज आहे ते सर्व माझे वारकरी बंधू सर्वांचं नाव मला परिचित नाही पण आपण वारकरी समुदायाचे भविष्यातील सुंदर अशा प्रकारचे फुल आहात कधी संप्रदायाची परंपरा आपल्यावर अवलंबून आहे ही धुरात अवलंबून आहे सर्व गायक वादक मंडळी माझ्या समवेत आलेले आमचे परमपूज्य स्वामीजी महाराज सर्वानंदगिरी स्वामीजी महाराज ज्यांचं श्रीक्षेत्र म्हणून या ठिकाणी गुरुकुल आहे आश्रम आहे त्यांची पण उपस्थिती आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मुकुंदवाडीमध्ये माधव महाराज पण मुलांना शिकवतात
कीर्तनकार होण्यापेक्षा कीर्तनकार घडविणं ही काळाची गरज आहे. आज कीर्तनकाराची उपलब्धी आहे, पण शेकडो कीर्तनकारांना आणि गुणवानांना निर्माण करणाऱ्यांचा दुष्काळ आहे. कारण एक व्यक्ती समाप्त होत असते, त्या व्यक्तीची ती संप्रदायाची परंपरा तेवत आणि सातत्याने चालण्यासाठी जडणघडण भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहे अशी पिढी जे घडवतात त्यांना सर्वप्रथम माझा वंदन अशा प्रकारचं आहे. मग माधव महाराज असतील, अन्य कोणी संस्थाचारक असतील, अतिशय त्यांच्या जीवनामध्ये तपसाधना असते. विद्यार्थी घडवणं वाढवणं तेवढं सोपं नसतं. अनेक समस्या असतात, संघर्ष असतो, आई वडिलांच्या भूमिका वेगळ्या असतात. वर्तमान काळामध्ये संस्काराचा अभाव नसल्यामुळे या क्षेत्राकडे प्रवृत्ती अशा प्रकारची कमी असते. आणि या रजगुणाच्या प्रचंड वाऱ्यामध्ये जे जे संस्थापक जे जे विद्यार्थी घडवतात, गुणवान घडवतात, गायक वादक घडवतात, ती खऱ्या अर्थाने वारकरी समुदायाची वारसदार आहात. बोलणं म्हणजे मोठेपणा नाही. कीर्तनाने माणूस मोठा होत नाही, तर माणूस हा त्याच्या कार्याने त्याच्या कर्तृत्वाने अशा प्रकारचा मोठा होत असतो. जे जे कीर्तन करतात ते संत असतात अशी व्याख्या नाही. कारण संत कीर्तन करू शकतात पण कीर्तनकार संत असतात असं नाही. संत कीर्तन करू शकतात पण कीर्तनकार संत असतात असं नाही. जसं सुवासिनबाई कुंकू लावू शकते याचा अर्थ ज्या ज्या कुंकू लावतात त्या त्या सुवासिनच असतात असं नाही. सुवासिन कुंकू लावू शकते पण कुंकू लावणाऱ्या सुवासिन असतात असं नाही. जसं महात्मा गांधी चष्मा लावत होते म्हणून जे जे चष्मा लावतात ते महात्मा गांधीच असतात असं नाही. महात्मा गांधी चष्मा लावू शकतात पण चष्मा लावणारे महात्मा गांधी असतात असं नाही. म्हणून संप्रदायाचे काम करत असताना अतिशय संघर्ष, अतिशय काठीण्य अशा प्रकारचं असतं. सप्ताहाचं संयोजन आयोजन करणं म्हणजे सामाजिक काम करणं म्हणजे विषयाशी सामना असतो. जी माणसं काहीच करत नसतात ती माणसं सुखी असतात. चांगलं करणं सुद्धा वाईटच आहे, लक्षात ठेवा. माझे शब्द समजून घ्या. चांगलं करणं सुद्धा वाईटच आहे. चांगलं करणं म्हणजे विषयाशी सामना करणं आहे. तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये जो त्रास आणि जो उपद्रव झाला तो चांगलं केल्यामुळे झाला. तुकोबराय चांगलं कीर्तन करत होते त्यामुळे परिसरातील लोक येत होते. 14 शिष्य तयार झाले. शिवबा कासार एकही दिवस कीर्तन करण्याचं टाळत नव्हता, कीर्तन ऐकण्याचं टाळत नव्हता तुकोबरायांचं. मग शिवबा कासारांच्या पत्नीला असं वाटलं की हे रोजच कीर्तनाला जातात त्यामुळे आपली दैनंदिन प्रापंचिक जी स्थिती आहे, घडी आहे, ती विस्कळीत होती आहे. मग शिवबा कासाराची पत्नी थोडा विरोध करायची. सोमवारी जा, गुरुवारी जा, एकादशीला कीर्तनाला जा, असं रोज रोज कीर्तनाला का बरं जातात आणि ते का बरं येत होते? तुकोबरायांचे कीर्तन प्रभावी, विचारशील, आचार संपन्न असल्यामुळे शिवबा कासार आकृष्ट झालेला होता. सतत कीर्तनाला यायचा, चांगलं कीर्तन करत असल्यामुळे. पुढे पुढे काय झालं की ते शिवबा कासाराच्या पत्नीला असह्य झालं. मग तिने कपट कारस्थान रचलं की आपले पती आपला ऐकत नाही ना, मग ज्यांचा ऐकतात त्यांनाच आपण शासन देऊया. ते आपला ऐकत नाही ना, मग ज्यांचा ऐकतात त्यांना आपण शासन देऊया. शिवबा कासाराच्या पत्नीने पतीकडे आग्रह धरला की पतिराज, ज्यांचं तुम्ही कीर्तन ऐकतात त्यांना एक दिवस आपल्या घरी निमंत्रित करा. शिवबा कासाराच्या पत्नीला शिवबांना आनंद वाटला की कीर्तनाला जाण्यासाठी विरोध करणारी पत्नी आज कशी काय सद्बुद्धी सुचलेली आहे. पण साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी या न्यायाप्रमाणे आग्रह धरला. शिवबा कासारांनी तुकोबरायांकडे आग्रह धरला, महाराज आमच्या घरी चला, आज मुक्काम करा. कीर्तन आटोपलं. तुकोबराय शिवबा कासार घरी गेले आणि सकाळी स्नानाला उठल्यानंतर तुकोबराय नियमाप्रमाणे उठल्यानंतर काकडा भजन सुरू झालं. काकडा भजन संपल्यानंतर पुढे जो स्नानाचा उपक्रम होता तोपर्यंत शिवबा कासाराच्या पत्नीने इतकं पाणी उकळतं केलं होतं का ज्या पाण्यामध्ये हात घातला तर ते पाणी भाजून निघेल असं पाणी तापून ठेवलं. शिवबा कासाराची पत्नी शिवबांना म्हटले, आणा तुमच्या गुरूंना स्नानासाठी. तुकोबराय दगडावर बसले, स्नान करण्यासाठी प्रवृत्त झाले. तर शिवबा कासाराच्या पत्नीने अतिशय कडक पाणी, गरम पाणी तुकोबरायांच्या अंगावर ओतलं. तुकोबरायांच्या अंगाची लाई झाली. त्यावेळेस भगवान परमात्म्याकडे ते आराधना करतात की हे भगवान, मला या दुःखातून संकटातून वाचव की माझ्या अंगाचा दाह अशा प्रकारचा होतो आहे. असू द्या, प्रमाण देण्याची इतकी आवश्यकता नाही, समजून घ्या फक्त. दृष्टांत माझा संपला, मी इथंच थांबतो. शिवबा कासाराच्या पत्नीने तुकोबरायांच्या अंगावर गरम पाणी का ओतलं? त्याचं उत्तर आहे चांगलं कीर्तन करणे. तसं आयुष्यात आणि जीवनामध्ये जी माणसं चांगली करत असतात त्यांना अतिशय विषयाशी सामना करावा लागतो आहे. पूर्वजांचा इतिहास पहा. चांगलं करणं म्हणजे विषयाशी सामना आहे. मग तुमचा सप्ताह असेल, तुमची संस्था असेल, तुमचं सामाजिक काम असेल, तुमचं राजकारण असेल, कोणत्याही प्रांतामध्ये
कोणत्याही स्तरामध्ये कोणत्याही विभागामध्ये जी माणसं नैतिकतेने आणि प्रामाणिकतेने काम करत असतात त्यांना विषयाशी सामना करावा लागत असतो. या न्यायाप्रमाणे जे जे कीर्तन करतात ते संतच असतात असं नाही. संत कीर्तन करू शकतात पण कीर्तनकार संत असतात असं नाही. वारकरी समुदायाच्या परंपरेमध्ये कर्तव्याला, आचाराला, विचाराला अशा प्रकारचं स्थान दिलेलं आहे, बोलण्याला स्थान दिलेलं नाही. बोलायला तर पोपटही बोलतो, बोलायला कोणी चांगलं बोलू शकतं. बोलणं ही नैसर्गिक कला असते, वक्तृत्व ही कला आहे, तिचा आणि आचरणाचा कुठलाही संबंध नसतो. म्हणून वक्तृत्व ही कला आहे, कीर्तन करणं सुद्धा कला आहे. अभ्यासच पाहिजे असं काही नाही. आम्ही 1983ला ज्यावेळेस आळंद घेऊन निघालो त्यावेळेस आमच्या बरोबर 36 विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले. पैकी फक्त आम्ही 5-6 कीर्तनकार आहे. याचा अर्थ 30-35 लोक वाया गेले असा त्याचा अर्थ नाही. ते व्यक्तिगत जीवनामध्ये आचारशील आणि व्यवस्थितच जगतात. कीर्तन करणं ही कला आहे, लक्षात ठेवा. ती वक्तृत्व कला आहे. वारकरी समुदायामध्ये खऱ्या अर्थाने जी माणसं परंपरा तेवत ठेवतात, कामं करतात, विधायक कामं करतात, तीच वारकरी समुदायाच्या विचाराची वारसदार असतात. त्यापैकी हा सप्ताहाचं उदाहरण आहे. विठ्ठल 14 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. आगवान परिवार हा उपक्रम चालवत आहे आणि कॉलनीचं नाव पण सुंदर आहे, संघर्ष कॉलनी. संघर्ष म्हणजे काय? लढा. की हा सप्ताह करत असताना संघर्ष आहे, लढा आहे. मग तो आर्थिक संघर्ष असेल, कौटुंबिक संघर्ष असेल, सामाजिक संघर्ष असेल. संघर्षाशिवाय मानवी जीवनाचं अस्तित्व या जगात नाही. तुम्हाला सप्ताहाचं उदाहरण दिलं. राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्याही स्तरामध्ये कुठल्याही प्रांतामध्ये जा, संघर्ष असतो. मानवी जीवन म्हणजे मृदू शय्या नाही. मानवी जीवन म्हणजे आयतं खाण्यासाठी परमेश्वराने निर्मिती केली नाही. या सृष्टीमध्ये जर आपण आयतं खाल्लं तर आपण गुन्हेगार आहात. चोरी करणारा गुन्हेगार नाही. जी माणसं आईत खाऊ असतात ती जगातली खानदान गुन्हेगार असतात, कारण त्यांनी खाल्लेलं पुन्हा निर्माण कोणी करायचं. जी माणसं निर्मिती करत असतात ती माणसं जगात पवित्र असतात. सत्यनारायणाच्या प्रसादापेक्षाही जी माणसं निर्मिती करतात ती माणसं पवित्र असतात. निर्मितीमुळे अनेक लोकांच्या उपजीविकेचे साधनं तयार होतात. निर्मितीमुळे अनेक लोकांना श्रवणाची शक्ती अशा प्रकारची तयार होते आहे. कारण ज्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे तोच मुळात विश्वकर्मा असून, देव असून विश्वकर्म्याचं काम करतो आहे. स्वतः भगवान परमात्मा असून गायी सांभाळण्याचं काम करतो आहे. निर्मिती या सृष्टीचा अधिष्ठान आहे. कारण भगवान परमात्म्याने स्वतःला एकटा असताना न करमल्यामुळे त्याने विश्वाची निर्मिती केली. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रे आपुलिया. म्हणून आयुष्यात आणि जीवनात जी माणसं निर्मिती करत असतात ती माणसं पवित्र असतात. मग क्षेत्र कोणतंही असो, राजकारण असो, समाजकारण असो, परमार्थ असो, निर्मिती ही पवित्र गोष्ट आहे. देवाने सृष्टी निर्माण केली. एकलेने कंठेची म्हणून यायने केली निर्माण 14 भुवने. खरा चोर, खरा दरोडेखोर या जगात कोण असेल तर भाकर खाल्ल्यानंतर विनाश्रामाची जो पचवतो तो खऱ्या अर्थाने गुन्हेगार आहे, तो खऱ्या अर्थाने चोर आहे. म्हणून सृष्टीचं अधिष्ठान आहे कर्मशीलता, कर्तव्यशीलता. या सृष्टीचे अधिष्ठान आहे. संत परंपरा डोळ्यासमोर आला. सावता महाराज स्वतः ईश्वर भक्त असताना कांदा लसूण पिकवला, मुळा पिकवला, भाजी पिकवली, काही गरज नव्हती. एक बाजूला जर आपण पाहिलं तर आमच्या स्वामी सारखे माणसं कांदा खात नाही, लसूण खात नाही. पण दुसरी बाजू जर पाहिली तर सावता महाराज बोलतात कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी.
समजून घ्या. कर्मठ माणसं कांदा खात नाही पण सावता महाराजांनी तो पिकवला. कर्मठ माणसं कदाचित लसण खात नसेल पण सावता महाराजांनी पिकवला. याचा अर्थ असा आहे, ज्या ज्या गोष्टी लोक उपयुक्त असतात त्याची निर्मिती करणं ही परमार्थाची बैठक आहे. लोक उपयुक्त निर्मिती करणं, समाजाच्या समस्या सुटणं, अर्थात सर्व महाराष्ट्रीयन संतांनी परमार्थाचं प्रदर्शन केलं नाही तर कर्तव्य बजावलेलं आहे. आले भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो, या कर्तव्याच्या द्वारे त्यांनी ईश प्राप्ती केलेली आहे. ईश प्राप्ती म्हणजे काय, देव म्हणजे काय, हा मोठा प्रश्न गंभीर आहे. आतापर्यंत देव शब्द मुखात नाही असा जगात माणूस नाही, पण प्रत्यक्ष देव अजून कोणी बघितला नाही. जे सांगतात त्यांनी बघितला नाही आणि जे ऐकतात त्यांनी बघितला नाही, पण देव शब्द मुखात नाही असा माणूस नाही. मग काय बोलताय, एवढी मोठी कॉलनी, फक्त 5-50 लोक कीर्तनाला आहे, बाकी लोक देव मानत नाही, ते देव नाहीच म्हणतात. त्यांना मान्य असतो देव, पण ते नाही का म्हणतात, जे देव आहे म्हणतात त्यांना वाईट वाटावं यासाठी ते नाही म्हणतात. कारण नाही म्हणणं हे सुद्धा काय आहे, आईचं लक्षण आहे. देखवी ऐकवी ऐकणारा बोलणारा, नाही म्हणणारा बोलणारा तोच आहे. त्यांचं नाही म्हणणं म्हणजे कसं आहे, त्यांनाही देव मान्य असतो. आपला अध्यात्म हे सांगतं की नाही म्हणणारा सुद्धा देवच आहे आणि आहे म्हणणारा सुद्धा अंतरात्मातला कोण आहे, देवच आहे. मग जी माणसं देव नाही म्हणतात त्यांच्याबद्दल आपण वाईट वाटून घ्यायची गरज नाही, कारण ते जे आहे म्हणतात त्यांना वाईट वाटावं यासाठी ते नाही म्हणतात. व्यवहारामध्ये बघा, आता आपण सिटीमध्ये वास्तव्य करणारी माणसं, ग्रामीण भागामध्ये भिकारी दरवाजा समोर होतो भीक मागण्यासाठी. तो केवळ भीक मागत नसतो, आपली दुर्दैवी कल्पना आहे का हा भीक मागण्यासाठी आलेला आहे. शास्त्रकार बोलतोय तो भीक मागत नाही, तर ज्याच्याकडे भीक मागायला आला त्याला तो प्रदान करत असतो, त्याला तो प्रबोधन करत असतो. काय प्रबोधन करतो, दियताम दियताम नित्यम आदातु फलमी दृश्यम. अरे बाबा, मागच्या जन्मात मी कोणाला दानच दिलं नाही, सहकार्यच केलं नाही, त्यामुळे मला भिकाऱ्याचा जन्म प्राप्त झालेला आहे. आणि आता लक्षात ठेव, मी तुझ्याकडे दान याच्यासाठी मागायला आलेलो आहे. आता जर तू मला दान दिलं नाही तर पुढच्या जन्मामध्ये तू माझी जागा घेऊ नये यासाठी मी तुझ्या दारामध्ये आलेलो आहे. कळलं तर पहा, नाही तर झोपून घ्या. दियताम दियताम नित्यम आदातु फलमी दृश्य. मला दान दे, मला दान दे. कीर्तनकारापेक्षाही भिकारी प्रभावी असतो. तो विनामूल्य आपल्याला प्रबोधन करत असतो. कीर्तनकार तरी येण्या जाण्याची भाड्याची अपेक्षा करत असतो. आता तर बोकाळलेला आहे. आपल्याला या व्यासपीठावर तर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. येणारा काळ वारकरी संप्रदायासाठी अत्यंत भयानक आहे. बसणारे सुद्धा दक्षिणा मागायला लागले. भजनी लोकांचं तर बाजूलाच राहिलं. कीर्तनाला त्यांना सुद्धा असं वाटतं की आपल्याला 150 रुपयाचं पॉकेट मिळालं तर बरं होईल. अर्थात अर्थाला प्राधान्य ज्या क्षणाला दिल्या जाईल त्या क्षणाला येणारा काळ संप्रदायाला माफ करण्याला लक्षात ठेवा. आयाची तृप्ती आयुष्यामध्ये अशा प्रकारची असावी. अर्थात मला हे सांगायचं आहे का भिकारी विनामूल्य ज्याच्या दारात जात असतो त्याला तो प्रबोधन करत असतो. आदात फलमी दृश्यम. मागच्या जन्मात मी कोणाला दान दिलं नाही याकरता दियताम दियताम, मला दान द्या, मला दान द्या. मला जर दान दिलं नाही तर मला जसा हा भिकाऱ्याचा जन्म प्राप्त झालेला आहे तसाच पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला होऊ नये याकरता मी तुमच्या दारामध्ये आलेलो आहोत. अर्थात मला हे सांगायचं आहे, भिकारी भीक मागण्यासाठी येत असताना काही माणसं घरातून आवाज देत असतात. त्यांना वाढायचा कंटाळा येतो, उठता येत नाही. सुनबाई ड्युटीला गेलेली असते, नातू कॉलेजला गेलेले असतात. ते म्हातारं भिकाऱ्याने आवाज दिल्यानंतर आतून बोलतंय घरात कोणी नाही. काय बोलत असतो तो म्हातारा, घरात कोणी नाही. हा आवाज जर्शीबाईलाच आहे का, हा आवाज कोणाचा आहे. नाही म्हणणं सुद्धा आहेच लक्षण आहे. तसं जे देव नाही म्हणतात त्यांना सुद्धा आहे मान्य आहे, पण देव कोणी पाहिला नाही. लक्षात ठेवा, देव कोणाला भेटला नाही, पण देव शब्द मुखात नाही असा माणूस तुम्हाला जगात सोडून सापडणार नाही. देव प्रत्यक्ष पाहिला नाही पण देव मुखात आहे. तशी दुसरी एक बाजू आहे, जग शब्द प्रत्येकाच्या मुखात आहे पण आतापर्यंत जग कोणीच बघितलेलं नाही. जग शब्द मुखात नाही असा जगामध्ये तुम्हाला माणूस शोधून सापडणार नाही. चौकस शर्मकार बुटाला पॉलिश करता करता बोलत असतो. आता जगात काही खरं राहिलं नाही. मोदी सरकार काही खरं राहिलं नाही. पेट्रोल 110 रुपये झालेलं आहे, डिझेल 90 रुपये झालेलं आहे. आता त्याची फार भडकलेली आहे. आता जगात खरं राहिलं नाही. आता जगाचं काय होईल सांगता येणार नाही. जगाबद्दल रामदास स्वामी बोलतात, शहाणी माणसं जगाचा विचार करत नाही, कारण जग देवाने निर्माण केलेलं आहे, तो व्यवस्था करणार आहे. आपण टेन्शन घेऊन काही उपयोग
उगाची करतो विश्वाची चिंता. काही माणसं अनावश्यक आपली बॅटरी जाळवतात. बौद्धिक बॅटरी बोलतो मी त्याला. बौद्धिक बॅटरी अनावश्यक जाळवतात. आता कसं होईल? कीर्तन बंद पडतात की काय? पुढे संप्रदाय चालतो की न चालतो? पुढे काय होईल? अजून राहुल गांधीचं लग्न अजून झालेलं नाही. काय होईल? कसं होईल? अनावश्यक बॅटरी जाळणं म्हणजे फुकट आयुष्य आहे. रामदास स्वामी बोलताय, अरे बाबा, उगाची करतो विश्वाची चिंता. विश्व देवाने निर्माण केलेलं आहे, तू टेन्शन कशाला घेतो? तू तुझं सुख कशात आहे याचा शोध कर. तुला तुझ्यापासून तुझ्या कर्तव्याद्वारे अर्थप्राप्ती कशी होईल याचा विचार कर. जगदृष्टीच्या भानगडीत पडू नको. जगाचं टेन्शन घेऊ नको. जग सुधरतही नसतं आणि बिघडतही नसतं. देवाने जसं ठेवलं तसं ते राहत असतं. कीर्तनाने माणसं सुधरतही नाही आणि बिघडतही नाही. लक्षात ठेवा. फक्त ऐकून घेतात आणि पुढे चालतात. मी का बोललो तुम्हाला माणसं सुधरतही नाही आणि बिघडतही नाही? काही माणसांना असं वाटतं माणसं माळकरी झाले, तीर्थयात्रेला का ते सुधरले. सुधरल्याचा कवच असतो, पॅकिंग असते. आतलं जे मटेरियल असतं, निसर्ग निर्मित जे मटेरियल असतं, तशीच माणसं आपल्या आयुष्यात जगत असतात. धर्माचं संप्रदायाचं माणसांना लेबल असतं, पण अंतरातून त्यांची जी विचाराची बैठक असते त्या पद्धतीने माणसं जगत असतात. जगाला सुधरवण्याच्या भानगडीत पडू नका. सुधरत नाही आणि बिघडतही नाही. जर जग सुधारलं असतं तर ज्या देवाच्या कुळामध्ये दानव जन्माला आले, यादव जन्माला आले, ते देवाकडून सुद्धा सुधारले. देवाच्या कुळामध्ये त्यांनी दंगा नाच केला, हाणामाऱ्या केल्या, भाऊबंदकी वाढवली, दारू पिले. शेवट नारदाकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले. नारदा, अरे संपूर्ण जगाचं सूत्र संचलन मी करतोय, पण माझ्या कुळातले लोक माझं ऐकत नाही. आता यांना काय करू? नारद संत होते. नारद बोलले, देवा तुम्ही करा, गोड बोलून त्यांना प्रेमाने सांगून बघा. कारण गोड बोलणं आणि प्रेमाने सांगणं हे जगातलं सर्वात मोठं काय आहे? औषध आहे. प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः तस्मादेव च वक्तव्यं वचने किं दरिद्रता. प्रिय बोलणं हे जगातलं सर्वात मोठं औषध आहे. गोड बोलणं हे जगातलं सर्वात मोठं औषध आहे. अन्नदान करणं, जेवण देणं ही जगातली सर्वात मोठी वशीकरण शक्ती आहे. तुम्हाला माणूस वश करायचा असेल तर त्याला जेवण द्या. ती एक वशीकरण शक्ती अन्नामध्ये आहे. तसं गोड बोलून, प्रेमाने बोलून देवा तुम्ही तुमच्या कुळातल्या लोकांना सांगून बघा. हे नारद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बोलतात. माझे असून माझं ऐकत नाही, माझ्या असून माझ्या समोर नंगा नाच करतात, भाऊबंदकी करतात, यांना ठेवू का काय करू? नारद बोलले, प्रेमाने सांगा, गोड बोलून सांगा. सर्व प्रयोग भगवान परमात्म्याने केले, परंतु यादव कुळाने शेवट ऐकलं. मग देवाच्या कुळातल्या लोकांनी जर ऐकलं नाही, दृष्ट झाले नाही, तर कीर्तनकाराकडून लोक किती दृष्ट होतील हे तुम्ही ठरवा. म्हणजे कीर्तन वाईट आहे असं मी म्हणणार नाही. ते एक औपचारिक पद्धत आहे. जसं कपाशीवर जर किडे झाले तर फवारी मारायची असते. किडे मरतील याची हमी नाही, फवारी मारणं हे कर्तव्य आहे. तसा हा फवारा असतो. या फवाऱ्यामधून काही किडे मरतात, काही किडे त्या बाटलीतून उहून वरती येतात आणि त्या औषधाच्या बाटलीवर येऊन बसतात. अशी पण किडे असतात. माझा विषय हा आहे. थोडक्यात मला हे सांगायचं आहे, जगाला सुधारण्याच्या भानगडीत पडू नका. अंतरातून सुधरा. आपण बदला. आपण बदलण्यासाठी परमार्थ आहे. आयुष्यामध्ये आंतरिक समृद्धी महत्वाची आहे, बाह्य समृद्धी महत्वाची नाही. आंतरिक समृद्धी म्हणजे काय? माणूस हा सरळ असावा, प्रांजळ असावा, नीतिमान असावा. दुसरी गोष्ट, त्याच्या आयुष्यामध्ये तुच्छतावाद नसावा. तुच्छतावाद माणसाला आयुष्यामध्ये निरस बनवत असतो, आनंदहीन बनवत असतो, कटू त्याचं जीवन बनवत असतं. तुच्छतावाद म्हणजे काय? कोणालाच, कशालाच, केव्हाच चांगलं न म्हणणे, याला काय म्हणतात? तुच्छतावाद. कोणालाच राजकारणी दिसला, संपूर्ण देशाला कोण बर्बाद केलं, त्याला तसं म्हणणार. कीर्तनकार दिसला, रोज पांढरे कपडे घालतात, या गावून त्या गावात मजा मारतात, कीर्तनकाराला बरं पाहणार. शिक्षक दिसला, 80,000 रुपये पगार घेतो. सरपंच दिसला, अख्ख्या गावाचं खाल्लं. भिकारी दिसला, रोज भीक मागतो, याला काय रोग आला का, याने काम करू नये का? म्हणजे आयुष्यात कोणालाच बरं न म्हणणे, याला म्हणतात तुच्छतावाद. आणि तुच्छतावाद जर माणसाच्या अंतःकरणामध्ये शिरला तर त्याला आयुष्यामध्ये संपूर्ण निरस जग वाटतं, तुच्छ वाटतं, त्याला अंतरातून स्वास्थ्य वाटत नाही. म्हणून आंतरिक समृद्धी याचा अर्थ असा का तुच्छतावाद नष्ट झाला पाहिजे. कोण्याही जीवाचा न करावा मत्सव कर्म सर्वेश्वर पूजनाचे किंवा विष्णू जग. वैष्णवांचा धर्म, आपला धर्म काय आहे? विष्णुमय आहे.
या व्यासपीठावर राजकीय वर्णन करू नये, या व्यासपीठावर जातीयवाद वर्णन करू नये. ईश्वराने निर्माण केलेली जात नाही, ईश्वराने निर्माण केली एकच जात आहे, ती मानव जात आहे. माझी जातीचे अगवेत कोणी, माझी जातीचे अगवेत कोणी, माझी जातीचे अगवेत कोणी, माझी जातीचे अगवेत कोणी. आवडीचे झाली पुरवाया, आवडीचे झाली पुरवाया, आवड झाली अंतरामध्ये, आवड झाली अंतरामध्ये, आवड माझे जातीची मज भेटो देवा, या ठिकाणी तुकोबराने जो जात शब्द वापरलेला आहे, आपल्याला जे अभिप्रेत जात आहे त्या अर्थाने तुकोबराने जात शब्द वापरलेला आहे. लक्षात ठेवा, माझे जातीची याचा अर्थ असा, माझ्या विचाराची, माझ्या आचाराची, माझ्या स्वभावाची, मी जसा आचारशील आहे अशी मला भेटो, विचाराची, आचाराची, स्वभावाची. याचा अर्थ असा नाही का माळी माळी एकत्र या, धनगर धनगर एकत्र या, हिंदू हिंदू एकत्र या, मराठी मराठी एकत्र या. या आशयाने या ठिकाणी तुकोबराने जात शब्द वापरलेला नाही. जात म्हणजे स्वभाव, माझ्या आचाराची, माझ्या विचाराची. ईश्वरीय दालनामध्ये फक्त मानव जात आहे, पण मानव जात माणसाला त्रासदायक आहे. अन्य निसर्ग आणि देवापासून माणसाला त्रास होत नाही, निसर्गापासून त्रास नाही, हिंस्र प्राण्यापासून त्रास नाही, कठीण वनस्पतीपासून त्रास नाही. माणसाला माणसापासून जेवढा त्रास होतो तेवढा त्रास या जगात कशापासूनच होतो. लक्षात ठेवा, माणूस हा विषारी आहे, भयानक आहे. जितका विचारी आहे तितकाच तो विषारी पण आहे. दोन पैलू आहे माणसाकडे, जितका विचारी आहे तितकाच तो विषारी पण आहे. आताच्या इतिहासामध्ये माणसाला माणसापासूनच त्रास झालेला आहे. आता वर्तमान काळामध्ये तर मेडिकलमध्ये प्रभावी औषधे आहेत, असाध्य आजारांची हकलपट्टी झालेली आहे. मृत्यूचं प्रमाण घटलं, मागून येणारे थांबत नाही आणि पुढचे मरत नाही. त्यामुळे 140 कोटी लोकसंख्या या देशाची झालेली आहे. प्रगत विज्ञानाच्या काळामध्ये मृत्यूचं प्रमाण घटलेलं आहे, जन्मदर वाढलेला आहे. असं तुम्हाला थोडक्यामध्ये सांगायचं आहे. जात ईश्वरीय दालनामध्ये अमान्य आहे, फक्त मानव जात आहे. पण निरीक्षण परीक्षण करा जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये. आपलंच आपल्याला आज कीर्तन करायचं आहे असं समजून घ्या. आपण भर चौकामध्ये एखाद्या माणसाला जर विचारलं आपण कोण आहात, तो बोलतो मी डॉक्टर आहे. दुसऱ्याला विचार आपण कोण आहात, तो बोलतो मी वकील आहे. तिसऱ्याला विचार आपण कोण आहात, मी मृदंगाचार्य आहे. तिसऱ्याला विचार आपण कोण आहात, मी कीर्तनकार आहे. चौथ्याला विचार आपण कोण आहात, तो बोलतो मी संन्यासी महाराज आहे. अरे पण या जगात असा एकही माणूस जन्माला आला नाही ज्याला विचारला आपण कोण आहात आणि त्याने प्रामाणिकपणे असं उत्तरच मिळत नाही का मी माणूस आहे. हे उत्तर जगात शोधून मिळत नाही. खऱ्या अर्थाने मी माणूस आहे हेच जगातलं खरं उत्तर आहे. पण तसं नाही, मी दादाचा आहे, मी अण्णाचा आहे, मी काकाचा आहे, मी भाजपचा आहे, म्हणजे तू तुझाच नाही, तू इतरांसाठी संपलेला आहे. आणि मी माझाच असावा आणि मी माणूस आहे असा आवाज देणारा खऱ्या अर्थाने अध्यात्माचा पुरस्कारता माणूस असतो. असं तुम्हाला विस्तारपणे जास्त बोलून आपला वेळ घ्यायचा नाही. की तुकोबरांचं मत आहे की मानवी जीवनामध्ये निर्मिती अत्यंत करणं गरजेचं आहे आणि तुच्छता वाद या संपूर्ण गोष्टी बर्बाद करून सनी वारकरी संतांचे विचार मानवी जीवनाची मशागत करण्यासाठी आहे. 2 टप्पे तुम्हाला सांगतो. आपल्याला एक पुतळे दिसतात आणि मंदिरं दिसतात. समाज व्यवस्थेमध्ये हे 2 उपक्रम आहेत. राजे शिवाजींचा पुतळा असेल, राजे संभाजींचा पुतळा असेल, आंबेडकर साहेबांचा पुतळा असेल, राजकारत्यांचे पुतळे असतात आणि संतांचे मंदिर असतात. पुतळे का असतात त्याचा आपण अभ्यास केला का? राजकारण करणारी माणसं वाईट नसतात हे पहिलं समजून घ्या.
सर्वच राजकारणी वाईट आहे असा गैरसमज आयुष्यामध्ये करून घेऊ नका. सर्वच कीर्तनकार, सर्व गायक वादक वाईट आहे हाही गैरसमज मनातून काढून टाका. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली पण माणसं असतात आणि वाईट पण माणसं असतात. या विशाल जगामध्ये एक क्षेत्र असं नाही त्या क्षेत्रामध्ये अख्खीची अख्खी माणसं वाईट जन्माला आली असं क्षेत्र नाही, आणि अख्खीची अख्खी माणसं चांगली जन्माला आली असंही पण क्षेत्र नाही. 4 युग आहे आपल्याकडे, द्वापार, त्रेता, कली आणि कृत. या 4ही युगामध्ये निरीक्षण करा. एकही युग असं नाही की या युगामध्ये अख्खीची अख्खी माणसं वाईट जन्माला आली असं युग नाही, आणि सर्वच माणसं चांगली जन्माला आली असंही पण एकही युग नाही. चांगल्या वाईटाने हे काय असतं, भरलेलं जग असतं. मग पुतळे का असतात आणि संतांची मंदिरं का असतात? त्याचं कारण असं आहे, जे राजकारणी माणसं असतात, सामाजिक काम करणारी असतात, यांनी भौतिक जगाची प्रगती केलेली असते, भौतिक सुविधा लोकांना प्राप्त करून दिलेल्या असतात. मग रोड असेल, जीवन आवश्यक आहे, प्रवास करण्यासाठी जीवन आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वॉटर सप्लायच्या टाक्या असेल, हा भौतिक जगाचा जे विकास करतात त्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणतात, त्यांना राजकारणी असं म्हणतात. बाह्य जगाचा त्यांनी विकास केलेला असतो, भौतिक जगाचा विकास केलेला असतो, पण मानवी मनाच्या अंतरातला विचार, अंतरातली मानवी मशागत ती करू शकत नाही. तर अंतरातली मानवी मशागत संत करतात. मनाची मशागत करण्याचं काम काय करतात? संत करतात. म्हणजे संत अंतरातली मशागत करतात. त्यामुळे समाजाने त्यांना मंदिरामध्ये म्हणजे अंतरामध्ये त्यांची स्थापना केलेली आहे. आणि पुढाऱ्यांनी भौतिक समृद्धी उभी केलेली आहे, ते वाईट आहे असं या व्यासपीठावर मी बोलू शकत नाही. त्यांचंही काम पवित्रच असतं, त्यांचंही काम विधायकच असतं, पण त्यांनी बाह्य जगाची सुविधा केलेली असल्यामुळे त्यांचे बाहेर पुतळे असतात आणि संतांचे मंदिरामध्ये असतात. दोघांचंही काम सारखंच आहे, लक्षात ठेवा. कामाची पद्धत त्यांनी भौतिक सुविधा उभ्या केलेल्या असतात. विज्ञानासारखी प्रगती किती झालेली आहे कल्पना करू शकत नाही माणूस. 83-82चा काळ असा होता, गावामध्ये कॉलनीमध्ये सप्ताह असेल तर ते संयोजक लोक कीर्तनकाराचा पत्ता घेऊन पत्र पाठवायचे आणि जोडपत्र असायचं. एका पत्रामध्ये मजकूर असायचं, या तारखेपासून या तारखेला सप्ताह आहे, आपण कोणती तारीख देऊ शकता. आणि दुसरं जोडपत्र याच्यासाठी असतं की त्या कीर्तनकाराने लवकर उत्तर द्यावं. ते पत्र कीर्तनकारापर्यंत पोहोचेपर्यंत 8-10 दिवस निघून जायचे. कीर्तनकार खेळत राहायचे. कीर्तनकाराच्या प्रत्यक्षात हातात पडेपर्यंत त्या गावच्या सप्ताहाचा काला होऊन जायचा, उत्तर बाजूलाच नाही. आता आमच्या मंडळात आगमन परिवाराने सकाळी जर ठरवलं आज आपल्याला कीर्तनकाराची यादी करायची आहे, तर 5-10 मिनिटांमध्ये 7 कीर्तनकाराची यादी तयार होते. काही कीर्तनकार रेल्वे स्टेशनवर असतील तरी कॉन्टॅक्ट, काही बाथरूम मध्ये गेलेली असतील तरी कॉन्टॅक्ट, जाईल तिथं संपर्क होतो. ही विज्ञानाची काय आहे? प्रगती आहे. अर्थात ज्यांनी हा प्रगती केलेली आहे, भौतिक सुविधा उभ्या केलेल्या आहे, तेही माणसं वाईट नसतात, ते पण ईश्वरी अवतारच असतात. मी बोलून गेलो, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली माणसं असतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये वाईटही माणसं असतात. म्हणून आयुष्यात आणि जीवनामध्ये असं कधी म्हणूच नाही का कीर्तनकार चुकीचे आहे का राजकारणी बेकार आहे. हा शब्द आपल्या मुखातून कधी केव्हा निघू नये, कारण ईश्वराने सृष्टी निर्माण केलेली आहे, ईश्वराची ती देण आहे. जसं परमेश्वराने त्यांची निर्मिती केलेली आहे त्या पद्धतीने ते आयुष्य जगणार आहे. एकाच गावामध्ये मंदिर बांधण्यासाठी काही माणसं जमीन दान देतात, त्याच गावातले असतात. त्या दान दिलेल्या जमिनीवर त्याच गावामध्ये एखादा श्रीमंत माणूस उदार होऊन सनी त्या गावामध्ये त्या जागेवर मंदिर बांधून देतो. म्हणजे एक माणूस जमीन दान देतो, दुसरा माणूस त्याच गावातून मंदिर बांधून देतो, आणि तिसरा माणूस त्याच गावातून रात्री 12 वाजता पेटी फोडून सोडून नेतो. एकाच गावातले 3 नमुने असतात. हे पाकिस्तानमधून यांची आयात केलेली नसते. मला सांगायचं असे आहे, ईश्वराने ज्याला जसं निर्माण केलेलं आहे, जशी ठेवण केलेली आहे, त्याच पद्धतीने तो जगणार आहे. आणि ईश्वराची शक्ती अमर्याद आहे. त्या परमात्म्याने आपल्या शक्तीचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. कोणाला बौद्धिकता दिलेली आहे, कोणाला श्रमशक्ती दिलेली आहे, कोणाला सामाजिक संघटना दिलेली आहे. शक्ती दिलीच नाही असा माणूस नाही. प्रत्येकाकडे कोणता तरी गुण असतो. भांडण करणारी माणसं सुद्धा चांगलीच असतात, लावालावी करणारी माणसं सुद्धा चांगलीच असतात. फक्त ती लावालावी करणारी कुठे जोडायची असतात ही आपल्याला अक्कल नसते. लावालावी करणारी जर माणसं असेल तर त्यांना लग्न समारंभामध्ये संबंध जोडायच्या वेळेस न्या. एखाद्या मुला मुलीचा जर संबंध जमत नसेल तर ही लावालावी करणारी जर तिथे नेली ना, मुलगी जर रंगाने काळी असली तर समोरच्या पार्टीला पटवून देतात. रंगाला काय घेऊन बसल्या, देवाचा रंग पण काळा असतो, पाण्याचा रंग पण काळा आहे, रंगावर काय अवलंबून आहे, पण मुलगी गुणवान किती आहे, MSc झालेली आहे,
हा? तिला 7 लाखाचं पॅकेज आहे, समोरच्या पार्टीला एकदम पटवून देतात, समोरची पार्टी तयार होते. कोण? लावालावी करणारे. आणि मुलाची उंची जर कमी असेल आणि या मुलीची जर उंची जास्त असेल, समोरची पार्टी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते. हे लावालावी करणारे असे पटवून देतात. उंचीला काय घेऊन बसलाय? मुलाला 21 लाखाचं पॅकेज आहे, पुण्यामध्ये स्वतंत्र फ्लॅट आहे. उंचीवर काय घेऊन बसलाय? शिक्षित आहे, विद्याभूषित आहे, पेमेंट भरपूर आहे. उंचीला घेऊन बसू नका. उंचीवर काय अवलंबून असतं? 1.5 फुटाचा जॉब 20 टनाच्या गाडीला उचलतो. अशी त्या लावालावी करणारे काय करतात? बरोबर पटवून देतात. माझा सांगायचा असे आहे, एकही माणूस या जगात कामाचा नाही असा नाही. प्रत्येक माणूस हा उपयुक्तच आहे, कारण देवाची सृष्टी आहे. तो निरुपयोगी वस्तू आणि कामाचा माणूस नाही असा तो निर्माण करणारच नाही. प्रारब्ध वशामध्ये प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याप्रमाणे जगत असतो. अशी असणारी ईश्वराची शक्ती अदृश्य आहे, तो दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व आपल्याला मान्य केल्याशिवाय पर्याय नाही. जग शब्द मुखात आहे, जग कोणी बघितलं नाही. सांगा तुम्ही मला, जग शब्द आपल्या मुखात आहे, पण सर्व जग बघणारा माणूस या जगात जन्माला आला का? नाही आला. आपल्या देशाचे प्राथमिक नागरिक जे आहेत, मोदी साहेब, ते जरी जगामध्ये दौरे करत असेल तर ते जगाच्या पातळीवर फिरत असतील, पण याचा अर्थ सर्व जग पाहिलं का त्यांनी? आपण तर पाहू शकत नाही. जर सर्व जग जर आपल्याला पाहायचं झालं तर पूर्ण आपल्याला सकाळपासून बाहेर प्रवास सुरू करावा लागेल, नदीच्या काराला जावं लागेल, तिथं बेश्रम बघावं लागेल, वेड्या बाबळी बघावं लागेल, शहाण्या बाबळी बघावं लागेल. वेड्या बाबळी शहाण्या बाबळी काय प्रकार आहे? जेव्हापासून वेड्या बाबळी आल्या तेव्हापासून शहाण्या बाबळी निघून गेल्या. फार शहाण्या बाबळी होत्या पूर्वी, पण आता येड्या आल्यामुळे त्या काय झाल्या? निघून गेल्या. शहाण्या बाबळ्यांचा उपयोग व्हायचा, गोखर व्हायचा, दांडा व्हायचा, कोळपो व्हायचं. वेड्या बाबळीचा एकच उपयोग आहे, काटा जर पोचला तर 500 रुपये काढण्यासाठी लागतात. पण वेड्या बाबळ्यांचं प्रमाण जास्त वाढतं. ज्यावेळेस वेड्यांचं प्रमाण जास्त वाढलं की शहाणी माणसं हळूच निघून जातात. नको बाबा आपल्याला त्रास, यांच्यामुळे आपल्याला त्रास होऊ नये असतो. मला हे सांगायचं आहे, समग्र जग जर बघायचं झालं तर पूर्ण सृष्टीचं निरीक्षण, परीक्षण, अवलोकन आपल्याला करावं लागेल. पण ते अशक्य आहे, ते कधीही शक्य नाही. तरी आपल्या मुखामध्ये जग शब्द आहे. जग बघितला नाही, पण जग शब्द मुखात आहे. तसं देव ही एक शक्ती आहे, अगम्य शक्ती आहे, कल्पनातीत ती शक्ती आहे. ती दिसत नाही, प्रत्ययाला येत नाही, पण तिचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मी बोलतोय, तुम्हाला आवाज येतो आहे, पण आवाज दिसत नाही. आवाज तर येतो आहे, आवाज येतो आहे, पण आवाज दिसत नाही. हीच देवाची शक्ती आहे. तुम्ही ऐकणारे बसलात, तुमचा ऐकणार, तुम्ही ऐकतात, पण तुमचा ऐकणारा मला दिसत नाही. तुम्ही पूर्णपणे ऐकतात कीर्तन, पण तुमचा ऐकणारा मला दिसत नाही. माझा आवाज तुम्हाला येतो आहे, पण आवाज येत नाही, ऐकणारा दिसत नाही. तरी आगवान परिवाराने हा नसता खटाटोप केला. कळलं तुम्हाला? म्हणजे आवाज आहे पण आवाज दिसत नाही, बसणारे आहे पण त्यांचा ऐकणारा दिसत नाही, तरी सप्ताह आपला काय आहे? चालू आहे. मग हा काय प्रकार आहे? जसा हा अदृश्य प्रकार आहे तसाच प्रकार ईश्वरीय शक्तीचा आहे. आणि त्या शक्तीचं अभ्यास, अवलोकन संतांनी केलं आणि मानवजात समाजापुढे आव्हान केलं. तुम्ही या देवाचं अस्तित्व मानतात, ज्या देवाचं नाव मुखामध्ये घेतात. एका साधकाने विचारलं, तुकोबाने तुम्हाला जर देव मान्य आहे, तुम्ही जर सांगताय तर नेमका त्याचा आकार सांगा, त्याचं व्यापकत्व सांगा, तो केवढा आहे, किती मोठा आहे असं तुम्ही सांगा. त्यावेळेस तुकोबाने बोलतात, बाबा मला त्याचा आकार सांगता येणार नाही, त्याचं व्यापकत्व सांगता येणार नाही, पण तू जेवढी कल्पना करेल त्या कल्पनेच्या पलीकडे ती शक्ती आहे. मग नेमका केवढा आहे? तांब्याट एवढा आहे का? डांगरा एवढा आहे का? औरंगाबाद जिल्हा एवढा आहे का? महाराष्ट्र एवढा आहे का? देशा एवढा आहे का? जगाच्या आकारा एवढा आहे का? नेमका केवढा आहे? त्याचं उत्तर तुकोबाने पहिल्या
आकृतीने संपुष्टी राहावे, आकारमान दिलं नाही. त्याची अशी स्थिती सांगितली नाही का तो एवढाच आहे. तुम्ही जेवढा समजाल त्या कल्पनेच्या पलीकडे तो आहे. जगातल्या सर्व गोष्टीला मोजमाप आहे, पण देवाच्या व्यापकत्वेला, विश्वात्मक परमात्म्याच्या व्यापकत्वेला मोजमाप नाही. तुमची संघर्ष पाणी आहे तर जर महानगरपालिकेने पाण्याची टाकी जर उपलब्ध केलेली असेल तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये किती लिटर्स पाणी आहे क्षमता दिलेली असते. एखादी धरण जर असेल गंगापूर सारखं, जायकवाडी सारखं, ते पूर्ण फुल झाल्यानंतर याच्यामध्ये किती लिटर्स पाणी असू शकतं मोजमाप आहे, त्याचं मोजमाप होऊ शकतं. पण एखाद्याने जर विचारलं बाबा पाण्याच्या टाकीमध्ये एवढी लिटर पाण्याची जर क्षमता आहे तर समुद्रामध्ये किती पाणी आहे, याचं उत्तर नाही, त्याला उत्तरच नाही. इथून बॉम्बे किती किलोमीटर, उत्तर आहे. जळगाव किती किलोमीटर, उत्तर आहे. महाराष्ट्राची लांबी रुंदी किती किलोमीटर, उत्तर आहे. देशाची लांबी रुंदी किती किलोमीटर, उत्तर आहे. पण आकाश किती किलोमीटर असं जर कोणी विचारलं तर त्याला उत्तर नाही. त्याला एकच उत्तर आहे, बब, हेच त्याचं काय आहे, उत्तर आहे. समुद्राचं पाणी किती आहे असं जरी विचारलं तर तुम्ही काय म्हणणार, बब किंवा बब, हेच त्याचं उत्तर आहे. तसं परमात्म्याचं स्वरूप नेमकं किती आहे, त्याचं व्यापकत्व किती आहे, त्याला उत्तरच नाही. एवढा प्रभू भावे, एवढी मोठी त्याची शक्ती आहे का ती शक्ती मानवी बुद्धीच्या दृष्टीने कल्पनातीत आहे, प्रगल्भ आहे. त्याचे मोजमाप मानवी जीवनाकडून होऊ शकणार नाही. कारण मानवी अस्तित्व काही काळापुरतं आहे, ठराविक काळापुरतं आपलं अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वामध्ये सुद्धा परिवर्तन आहे. आपल्या अस्तित्वामध्ये काय आहे, परिवर्तन आहे. एक तर अस्तित्व अंदाज संतांनी सांगितलेला आहे का बाबा तू 100 वर्ष जगू शकतो, गॅरंटी नाही, अंदाज आहे तो. शतकनिले त्या अर्धरात्र काय, मध्ये बालवत्व पिडारोग क्षय, काय भजना सिद्धी उडले पाहे का. 100 वर्ष जगू शकतो हा अंदाज आहे. जगेलच असं नाही, एक अंदाज बांधलेला आहे का तो जर निर्व्यसनी असेल, निसर्गाने त्याला शरीराची रचना, शरीराची ठेवण चांगली दिलेली असेल तर तो 100 वर्ष जगू शकतो, हमी नाही. मग 100 वर्ष जरी जगला तर परिवर्तन केवढं आहे. पहिली या बाळ जसे आई बा हेची पिसे, मग श्रीमांशी बोलून टाके. ज्ञानोबराय बोलतात वयाच्या 3 वर्षापर्यंत त्याला जगात आईशिवाय कोणी दिसत नाही. ऐकले, जिकडे तिकडे त्याला आईच दिसते, आईशिवाय त्याला कोणी मान्य नसतं. चुकलिया माता बाळ गुरु आहे, म्हणजे बाळ जर आई जर नसेल तर त्या बाळाला संपूर्ण जग काय आहे, विश्व अशा प्रकारचं कोरडं आहे. 3 वर्षापर्यंत त्या बाळाचं रूपांतर त्या आईला पुरुषामध्ये करण्यासाठी 20 वर्ष कष्ट करावी लागतात. त्या बाळाचं रूपांतर पुरुषामध्ये करण्यासाठी त्या आईला 20 वर्ष कष्ट करावी लागतात. आणि त्याचं लग्न झाल्यानंतर त्या पुरुषाचं रूपांतर मूर्खात करण्यासाठी त्याच्या पत्नीला 2 दिवस लागतात. आलं लक्षात, 20 वर्ष आणि 2 दिवस. म्हणून पुरुषाचं रूपांतर, बाळाचं रूपांतर पुरुषामध्ये झाल्यानंतर स्थित्यंतर परिवर्तन केवढं आहे. बाल्य अवस्थेचं वातावरण वेगळं, तरुण अवस्थेचं वातावरण वेगळं, प्रौढ अवस्थेचं वातावरण वेगळं आणि वृद्धकाळाचं वातावरण वेगळं. वृद्धकाळ तर माणसाला असं शिकवतो की बास आता जगामध्ये काहीच नको, आपण जगाचा निरोप घेतलेला बरा. कारण वृद्धकाळ हा प्रत्येक क्षण हा विषारी असतो. वृद्धकाळ काय असतो, त्याचा प्रत्येक क्षण विषारी असतो, भयानक असतो. ICU मधून झाल्यानंतर, सुटी झाल्यानंतर तो रुग्ण ज्यावेळेस आपल्या घरातल्या शय्येवर पडतो तर गत काळातल्या सर्व गोष्टी तो आठवत असतो. हातात काही नसतं, माणसं जवळ येत नाही, डबा ठेवून देतात, पाण्याची बॉटल ठेवून देतात, बाबा हा डबा, हे पाणी, आता आम्ही तुम्हाला संध्याकाळी दिसू, तोपर्यंत तुम्ही पडून राहा, टुळू टुळू पहा. मला तुम्ही सांगा किती भयानक तो क्षण असेल. माणसं जर एकांतात गेले तर रडकुंडी येतात, त्यांना लोकांत आवडतो, लोकांमध्ये जावं वाटतं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी जर एकटाच मनुष्य जर पडला तर त्याचा प्रत्येक क्षण हा विषारी असतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचा तो काळ काय असतो, तो देव जाणे, ईश्वर जाणे आणि ती व्यक्ती जाणे. आलं लक्षात. म्हणून स्थित्यंतर आहे. या तिन्ही अवस्थेमधून मानवी जीवनाचं परिवर्तन अशा प्रकारचं होत आहे. हे मी तुम्हाला का सांगितलं, 100 वर्षाच्या इतिहासामध्ये जर एवढं परिवर्तन आहे तर या सृष्टीमध्ये किती परिवर्तन होत असेल. कारण सृष्टी जुनी आहे आणि प्रत्येक पिढी ती नव्या डोळ्याने पाहत असते. येणारी पिढी काय पाहत असते, नव्या डोळ्याने पाहत असते. सृष्टी काय आहे,
जुनी आहे आणि येणारी पिढी काय असते नवी असते आणि ती नवी पिढी नव्या डोळ्याने पाहत असते. त्या नव्या डोळ्याला मागचे काळ मागची पिढी अमान्य अशा प्रकारची असते. अर्थात ही सृष्टी विशाल आहे, परमेश्वराने ती निर्माण केलेली आहे आणि तो परमात्मा या समग्र जगामध्ये प्रत्येकाचा दाता भरण पोषण करताय. त्या आंधळ्या प्रकरणामध्ये काकड्याच्या प्रकरणामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व हे जाणता घडी मोडे हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. आंधळ्याचा दाता आहे, पांगळ्याचा दाता आहे. आंधळे म्हणजे रोडवर बसलेले नाही, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बसलेले आंधळे नाही. पांगळे म्हणजे पंढरपूरच्या गोपाळपूरपासून जे लाईन पांगळ्याची असते आंधळ्याची असते ते आंधळे पांगळे या ठिकाणी अभिप्रेत नाही. अरे ज्ञानाने आंधळे आहे आणि वैराग्याने पांगळे आहे. काही माणसं ज्ञान संपन्न असतात पण वैराग्याने पांगळे असतात, काही वैराग्याने पॉवरफुल असतात पण ज्ञानाने आंधळे असतात. जी ज्ञानाने पण आंधळी आहे आणि वैराग्याने पण पांगळी आहे अशांचा तो परमात्मा काय आहे दाता आहे. व्यवहारातले जे आंधळे पांगळे आहे ते आंधळे पांगळे या ठिकाणी अभिप्रेत नाही, ते त्यांच्या कर्मानुसार शिक्षा भोगत असतात. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार काय करावं लागते शिक्षा अशा प्रकारची भोगावं लागत असते. परमेश्वराने आपल्याला समृद्धी दिली असेल तर समजावं आपलं प्रारब्ध चांगलं आहे, प्रतिकूलता जर दिली असेल समजा आपलं प्रारब्ध काय आहे वाईट आहे. आपण ज्यावेळेस पंढरपूरला जातोय गोपाळपूरपासून देवाच्या दर्शनाला बाहेर लागतोय, लागल्यानंतर शेकडो म्हटल्यापेक्षा हजारो आंधळे पांगळे असे पडलेले असतात. काही त्यांच्या पाटावर पडलेले असतात, काही काट्याचा फास तयार करतात त्याच्यावर पडलेले असतात आणि येणाऱ्या दर्शन करणाऱ्या भाविकातले सारखे किलवान तोंड करून बोलतात. पंढरीचा पांडुरंग पावल तुम्हाला आशीर्वाद लागल बाबा मुलाले कराला एक व दोन पैसा द्याव धर्माला. पंढरीचा पांडुरंग पावल तुम्हाला किलवानी तोंड करून असं म्हणतात. मला तुम्ही सांगा आपल्याला दर्शनाच्या बाळीत उभं राहायच्याऐवजी त्यांच्या यादीमध्ये जर आपला नंबर लावला असता तर आपल्याला सुद्धा तिथं पडून म्हणावं लागलं असतं पंढरीचा पांडुरंग पावल तुम्हाला आशीर्वाद लागल बाबा मुलाले कराला. मग संघर्ष पाणीमध्ये आपण नसतो, मग आपण त्या लाईनमध्ये पडलेला असतो. आंधळे पांगळे आयुष्यामध्ये पाहणं म्हणजे जगाचं चित्र बघणं आहे. देवाच्या सृष्टीतलं वैचित्र्य पूर्ण आविर्भाव निरीक्षण परीक्षण अशा प्रकारचं करणं आहे. अदृश्य असलेला परमात्मा तो कोबराय बोलतात बाबा त्याची शक्ती अमर्याद आहे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. ठीक आहे तो परमात्मा तुम्ही तुमच्या मुखातून सांगितलेलं संत वाङ्मयातून तो एवढा आहे असा आहे तसा आहे, पण त्याची भक्ती करत असताना तो प्राप्त होऊ शकतो का? तुकोबराय बोलतात भक्तीने नक्कीच तो प्राप्त होतो, पण तुमच्या भक्तीचा स्तर तुमच्या भक्तीची पद्धत तुमच्या भक्तीचं कौशल्य जसं असेल त्याप्रमाणे तो अपेक्षा पूर्ण करतो. अभंगाचं
पूर्ण करतो तो परमात्मा. पण जसा भक्तीचा स्तर असेल, जशी भक्तीची पद्धत असेल, त्याप्रमाणे तो त्या भक्ताची अपेक्षा काय करतो, पूर्ण करतो आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. आता आपली साधी साधी कल्पना आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही तो भक्त नाही, जो पंढरपूरला जात नाही तो भक्त नाही, जो पंढरपूरची वारी करतो, चातुर्मास करतो तोच भक्त आहे, जो नेमाने दर्शन करतो तोच भक्त आहे, बाकी लोक अभक्त आहे, बाकी मूर्ख आहे. ही भक्तीची कल्पना आपल्या दृष्टीने संकुचित आहे. काय आहे ही? संकुचित आहे. जी माणसं 7 दिवस एका ठिकाणी पडून राहिली म्हणजे आपण त्यांना भाविक समजतो असं नाही. ते निष्क्रिय भाविक असतात. निष्क्रिय भाविक वेगळा आणि सक्रिय भाविक वेगळा. क्रियाशीलता जीवनामध्ये असणं हे सर्वात महत्वाचं आहे. ज्ञान असावं पण ते ज्ञान क्रियाशील असावं, क्रिया असावी पण ती क्रिया ज्ञानवान असावी. 2 टप्पे मुद्दे तुम्हाला सांगितले. ज्ञान हे क्रियावान असावं आणि क्रिया ही ज्ञानवान असावी. काही लोकांची क्रिया असते पण त्याला ज्ञानाचं अधिष्ठान नसतं, आणि काहीचं ज्ञान असतं पण त्याला क्रियाशीलता नसते. आणि त्या ज्ञानामध्ये नम्रता असावी लागते, त्या ज्ञानामध्ये लवचिकता असावी लागते. आपल्या त्यागात आणि ज्ञानात नम्रता आणि लवचिकता नसेल तर तो माणूस अरण्य पंडित होत असतो. अरण्य पंडित शब्दाचा अर्थ कळला का तुम्हाला? म्हणजे तो समाजात राहतो पण त्याच्याकडे कुत्र सुद्धा जात नाही. त्याला म्हणतात अरण्य पंडित. ज्यांचं ज्ञान लवचिक नाही, ज्यांच्या ज्ञानामध्ये नम्रता नाही, ज्यांच्या त्यागामध्ये नम्रता नाही, ती माणसं महात्यागी जरी असेल, ज्ञानी जरी असेल, तरी माणसं त्यांच्याकडे जात नाही. कारण तुमचं ज्ञान जरी असेल, त्या ज्ञानाची उपयुक्तता समाजाला किती आहे यावर अवलंबून आहे. तुमचा त्याग जरी असेल तर तो त्याग तुमचा समाजाला किती उपयुक्त आहे यावर तुमच्या त्यागाची काय आहे, किंमत आहे. 2 वर्ग आहे परमार्थामध्ये. एक वर्ग आत्मकेंद्रित आहे, दुसरा वर्ग बहिर्मुख आहे. आत्मकेंद्रित याचा अर्थ काय की ते स्वतःचाच विचार करतात, ध्यानधारणा करतात, तपश्चर्या करतात, हिमालयासारख्या पहाडामध्ये राहतात, स्वतःचा उद्धार करतात, पण त्यांचा उपयोग इतरांना होत नाही. वारकरी समुदायाची परंपरा तशी नाही. वारकरी समुदायाची परंपरा आपली ज्ञान साधना समाजाच्या उपयोगी पडावी, आपला त्याग समाजाच्या उपयोगी पडावा, आपलं ज्ञान समाजाच्या उपयोगी पडावं. तसं जर नसतं तर ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी प्रस्थापित केली नसती. तसं जर नसतं तर तुकोबांनी भामचंद्रामध्ये जाऊन सनी काटेरी पर्वतामध्ये मुक्काम ठोकून जगासाठी गाथा लिहिला नसता. स्वतःचा उद्धार होण्यापेक्षा इतरांचा उद्धार कसा होईल ही वारकरी समुदायाची काय आहे, बैठक आहे. म्हणून तो सप्ताहामध्ये पंक्ती असतात. याच्याकडे 100 माणसं, त्याच्याकडे 200 माणसं. महाप्रसादाच्या दिवशी काला असतो. म्हणजे पंक्तीच्या माध्यमातून माणसं एकमेकाकडे येतात जातात आणि मतभेदाची तीव्रता कमी होते. एक संप्रदाय आपल्याकडे असाही पण आहे, कोणाचं द्यायचं नाही, कोणाचं घ्यायचं नाही. बाहेर जर पडलं डबे बांधून न्यायचे आणि ते डबे स्वतः कुरतडून खायचे. अर्धी पोळी सुद्धा कोणाला द्यायची नाही. कळलं असेल तर पहा, नाहीतर झोपून घ्या. स्वतःचे डबे न्यायचे, ते डबे कुरतडून खायचे. अर्धी पोळी सुद्धा कोणाला द्यायची नाही, कोणाची घ्यायची नाही, कोणाची द्यायची नाही. याला म्हणतात आत्मकेंद्रित. वारकरी समुदायात असा नाही. एक माणूस 100 लोकांना जीव घालू शकतो आणि 100 माणसं एका माणसाचं खाऊ शकतात. अर्थात ज्ञानाचा उपयोग समाजाला असावा. ज्ञान हे क्रियाशील असावं, त्याग हा क्रियाशील असावा. नुसताच त्यागी, महात्यागी काय धरून चाटतोय, त्याचा त्याग जर समाजाला उपयोगाचा नसेल तर काय कामाचा आहे, उपयुक्ताचा जर नसेल तर काय उपयोगाचा आहे. एक नातवाने त्याच्या एका मुलाला त्याच्या मित्राने प्रश्न विचारला, म्हणे बाळ तुझ्याकडे काय स्थावर मालमत्ता आहे, तुझ्या वडिलांकडे सांग. त्या नातवाने आपल्या कॉलेज मित्राला सांगायला सूचना केली. आम्ही शहरामध्ये 10-20 वर्षापूर्वी आलो. आमच्या आजोबाकडे 100 एकर जमीन होती. हा मुलगा त्या मित्राला बोलायला 100 एकर जमीन होती. तो मित्र म्हणला ठीक आहे. मग इकडं काय आले, आमच्या आजोबाने पिऊन 10 एकरवर आणली. ती 10 एकर विकली आणि प्लॉट होऊन इथं राहतो आहे. माझ्या आजोबाकडे 100 एकर होती. मग त्याने विचारलं तुझ्या वडिलाकडे काय आहे? म्हणे फक्त एकच घर आहे, 2 BHKचा फ्लॅट आहे आणि 1-2 गुंठे प्लॉट अशा प्रकारचे, इतकंच आहे. म्हणजे तुझ्याकडे काय आहे? म्हणजे मी 10वी मध्ये पूर्ण फेल झालेलो आहे, माझ्याकडे काहीच नाही. मग आजोबाकडे 100 एकर जमीन होती, त्याचा उपयोग काय? अरे तुझी उपयुक्तता काय आहे ते सांग. तसं आपलं ज्ञान समाजाच्या उपयोगी पडावं आणि ते क्रियेच्या द्वारे पडावं. मी आपल्याला काय बोललो, ज्ञान हे क्रियावान असावं.
काही लोक ज्ञानी असतात पण गाठीवर पडून राहतात, देणं नाही घेणं नाही. भाविक भक्त येतात, पायावर सफरचंद ठेवतात, दूध ठेवतात, तूप ठेवतात. मग ते दूध तूप खाऊन सफरचंद खाऊन त्यांचे गात वैशाली टोमॅटो सारखे बनतात. लोक म्हणतात काय तेज आहे, काय तेज आहे. अरे बाबा, ते तुपाचं तेज आहे, तपाचं तेज नाही. आपल्या संप्रदायामध्ये तपाचं तेज आवश्यक आहे. आमचा वारकरी माऊलीच्या सोहळ्याबरोबर जर पायी निघाला तर 25-35 किलोमीटर पायी चालतो आणि संध्याकाळी आरामाने उशा डोक्याखाली उशा न घेता पाटल्या बरोबर झोपतोय. त्याला म्हणतात तपसाधना. तप वेगळं आणि तेज वेगळं. गाल जर टवटवीत झालेले असावे तर समजा तो तपस्वी नाही. त्याचे गाल हे तुपाने वाढलेले आहे. तुपाचं तेज वेगळं आणि तपाचं तेज वेगळं. मला तुम्ही सांगा, आपल्याला तपाच्या तेजाची गरज आहे का तुपाच्या तेजाची गरज आहे? पण उलट आहे, ज्यांच्याकडे तुपाचं तेज आहे त्यांच्याकडे रांगा लागतात. काय साधू महाराज आहे, काय साधू महाराज दूध घेतात, साधू महाराज अन्न खात नाही, साधू महाराज भाकरी खात नाही, साधू महाराज रात्री 12 वाजता उठून सफरचंद गुलाबजाम दबादब दाबून टाकतात. अरे ही संप्रदायाची परंपरा नाही. संप्रदायातला माणूस सामाजिक काम करतो, दिंडी चालवतो, कीर्तनकार घडवतो, विधायक काम करतो. आईला बसून खाणं म्हणजे तो ज्ञानी असणं हे सृष्टीला अमान्य आहे. तसं जर असतं तर देवाने गायी सांभाळल्या नसत्या. तसं जर असतं तर परमात्मा विश्वकर्मा झाला नसता. लक्षात ठेवा, देवाला विश्वकर्मा होण्याची काय गरज होती? त्याला माहिती आहे माझ्या नावावर लोक ऐक खाऊ जर निघाले, परमार्थाच्या आणि धर्माच्या नावावर माणसं जर ऐक खाऊ तयार झाले तर या सृष्टीतल्या इतिहासामध्ये कर्तृत्वाचा अंत होईल. आणि कर्तृत्वाचा जर अंत झाला तर जगाचं होईल काय? माणसं परमार्थामध्ये जर ऐक खाऊ बनले आणि कर्तृत्वाचा जर त्यांनी अंत केला तर जगाचं काय होईल? याकरता वारकरी समुदायाने कर्तृत्वाचा अंत होणार नाही याकरता पहिलं संतांनी स्वतः काम केलं आणि जगाला केलं मार्गदर्शन केलं. आणि स्वतः कार्यरत असल्यामुळे जे काम देवाला प्रिय आहे, जे मनोगत देवाचं आहे, ईश्वराचं जे मनोगत आहे असं त्यांनी केलेलं आहे, ते संत या जगामध्ये समाज उद्धारक असतात. आणि ते तुकोबाला बोलतात की बाबा तुमच्याकडे भक्ती आहे, आम्हाला मान्य आहे. भक्ती करत नाही असा जगात माणूस नाही. निसर्गता माणूस भक्ती प्रधान आहे. गीतेचा 17वा अध्याय बघा. श्रद्धामयो यम पुरुषो यो यत् श्रद्धसेवसः ऐसे निहा सकळ जगडंबर निखळ श्रद्धेचाची केवळ होतलाचे. प्रत्येक माणूस ईश्वर निर्मित श्रद्धाळू आहे. दरोडेखोर सुद्धा श्रद्धाळू असतात. त्यांची जी युनियन असतं ना, त्यांचा जो ग्रुप असतो ना, त्यांची एकमेकावर अपार श्रद्धा असते. त्यांना जर पोलीस कस्टडी झाली आणि त्यांना जर मार सुरू केला तर ते दरोडेखोर दुसऱ्याचं नाव कधीच सांगणार नाही, दुसऱ्या चोराची ओळख कधीच सांगणार नाही, मरेपर्यंत कस्टडी भोगतात. पण आपल्या मित्राचं नाव तो सांगत. मग तुम्हाला सांगा भक्ती नाही का, श्रद्धा नाही का? स्तर बदलला असेल, विभाग बदलला असेल, पण श्रद्धा आहे, भक्ती आहे. प्रत्येक माणूस निसर्गाचा भक्तिप्रधान आहे. काही कुटुंबाचे भक्त असतात, कोणाच्या देण्यात नाही घेण्यात नाही, आपलं पोरं भलं, घर भलं, दार भलं, काही बोलतात ना. आपण एकदम देवासारखी माणसं आहे. देवाची व्याख्या लोकांनी वेगळी करून टाकली. जो काहीच करत नाही त्याला लोक देव माणूस म्हणतात. किती वाईट आहे, केवढी मोठी विघातक प्रवृत्ती आहे. जो काहीच करत नाही लोक त्याला सरळ म्हणतात देव माणूस हो. कोणाच्या देण्यात नाही, कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या घरात नाही, कोणाच्या दारात नाही. 4 दिवसापासून सप्ताह सुरू झाला, अजून पत्ता नाही, काल्याच्या दिवशी सुद्धा दिसणार नाही. काय देव माणूस आहे? म्हणजे देवाची व्याख्या अशी करून टाकली का जो काहीच करत नाही त्याला लोक देव म्हणतात. केवढी मोठी विकृती आहे. आणि देव काहीच करत नाही का? देवासारखं तरी या जगामध्ये कोणीच करत नाही. भक्त राखे पाया पासे Bye-bye.
माणसं परमार्थाच्या नावावर लोकांनी देवाची व्याख्या वेगळीच करून टाकली. जो काहीच करत नाही तो देव. तसं नाही बाबा. देवाची व्याख्या आहे का? रंकम करोति राजानां रंकम करोति धनिनम निर्धनम चैव निर्धनम धनिनम यथा. राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो. धनवानाला निर्धन करतो आणि निर्धनाला धनवान करतो. असा तो काहीतरी करतोय. माणूस म्हणतात देव माणूस आहे, काहीच करत नाही. म्हणजे काहीच करत नाही ना, त्यांना त्यांना लोकप्रियता जास्त असते. लक्षात ठेवा. जी माणसं काहीच करत नाही त्याला गरीब समजतात, कोणाच्या भानगडीत नाही. एखादा साधू महाराजांना माठावर जर पडून राहिला ना, सोपा शिटवर चित्ताच्या चित्ता, काय साधू आहे, देव माणूस आहे, काहीच करत नाही, सप्ताह करत नाही, मुलं सांभाळत नाही, एकदम साधू म्हणजे साधू, काहीच करत नाही. व्याख्या चुकीची करून टाकली. आणि तशीच समाज व्यवस्था आहे बघा. आपल्याकडे दोन बैल आहे. एक नंदी बैल असतो आणि एक कामाचा बैल असतो. मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, पूजा कोणाची केल्या जाते? सांगा. कामाच्या बैल. गावभर जो नंदी बैल फिरतो त्याची पूजा होते. त्याला हळदी काय, कुंकू काय, पोळी काय, पूर्णाची पोळी काय, गव्हाची पोळी काय, कोणाला? नंदी बैलाला. ज्याने आयुष्यात कधी जू खांद्यावर घेतलं नाही त्याची गावभर पूजा केल्या जाते. आणि जो बिचारा सकाळी 9 वाजता वाखराला जातो, 11 वाजता जर त्याने रिवर्स गिअर टाकायला लागला तो बैल, तर त्याला काठी मारतात. काठी मारून तो बैल जर चालून चालून थकला तर तो बैल दुसरा प्रयोग करत असतो, खोलपाट करून देतो. टाक 10-5 फसही नाही, रिवर्स आहे, अशी खोलपाट तो बैल करून देतो. तो शेतकरी इतका पुढचा असतो. खोलपाट केल्यानंतर पुढे जर चालला नाही तर त्या काठीला असं बारीक पुढे लावतो. त्याला काय बोलतात? आम्ही चांगली प्रॅक्टिस आहे तुमच्या. अभंग विचारला तर अजिबात सांगितलं नसतं. म्हणजे प्रॅक्टिस आहे, आर असते. मला तुम्ही सांगा, नंदी बैलाला आर्य आहे का कामाच्या बैलाला आर्य आहे? तसंच आहे. जे काम करतात ना त्यांना आर्याच आहे. जे बैलोबासारखे फुगून पडलेले आहे फेताळ, त्यांना कुठला त्रास नाही, घरातला त्रास नाही, बाहेरचा त्रास नाही. म्हणून ज्याला सामाजिक आणि विधायक काम करायचं असेल त्यांनी पहिला त्रास सहन करण्याची क्षमता ठेवा, तरच रणांगणामध्ये या. नसता आपल्या घरामध्ये चिठ्ठी पडून राहा. देणं नाही, घेणं नाही. साधू संतांना त्रास झाला, देवाला त्रास झाला, उपद्रवाशिवाय त्रासाशिवाय या जगात जगण्याची व्यवस्था नाही. उपसर्ग, जैन धर्मामध्ये त्रासाला उपसर्ग म्हटलेला आहे. उपसर्ग म्हणजे उपद्रव, त्रास हा निसर्ग निर्मित असतो. काही लोकांना शेजाऱ्याचा त्रास असतो, काहींना भाऊबंदकीचा त्रास असतो, काहींना नातेवाईकाचा त्रास असतो. त्रास नाही असा माणूस जगात परमेश्वराने निर्माण केला नाही. त्याचे त्रासाचे प्रकार वेगळे असतात, उपद्रवाचे प्रकार वेगळे असतात, दुःखाचे प्रकार वेगळे असतात. दुःख नाही, त्रास नाही असा मानव या जगात निर्माण झाला नाही. कारण आधार आणि अधिष्ठानच असं आहे, सुखस्य दुःखस्य न होत आता. हे जग नेमकं सुखी आहे का दुःखी आहे याचा सिद्धांत अजून ठरला नाही. अलग लक्षात. न जाने संसार किम विषमय किम अमृतमय. हे जग विस्मय आहे का अमृतमय आहे याचा सिद्धांत अजून लागलेला नाही. या जगामध्ये विषासारख्या पण गोष्टी आहेत आणि या जगामध्ये अमृतासारख्या पण अशा प्रकारच्या काय आहे गोष्टी आहेत. आपल्याला शेतकऱ्याचा त्रास असतो, शेतावर बांधाचा त्रास असेल, घराला शेजाऱ्याचा त्रास असेल, आपण समजतो की याचा त्रास आहे. पण तसं नाही. आपण ज्या देशात राहतो त्या देशाला सुद्धा काय आहे? पाकिस्तानचा उपद्रव आहे, चीनचा उपद्रव आहे. उपद्रवाशिवाय त्रासाशिवाय जगण्याची व्यवस्था या जगात परमेश्वराने निर्माण केले नाही. जगणं म्हणजे संघर्ष आहे, मृदुशय्या नाही, तर जगणं म्हणजे लढा अशा प्रकारचा आहे. आणि ती भक्ती करत असताना नानाविध प्रकारचा त्रास होत असतो. मग त्या त्रासातून तुमचा भक्तीचा स्तर कसा आहे त्याप्रमाणे तो परमात्मा तुमची अपेक्षा करतो. आणि ती भक्तीची साधना करत असताना 4 मार्ग सांगितलेले आहेत. योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. या 4 मार्गाच्या माध्यमातून जो मार्ग आपल्याला लायक उपयुक्त असेल त्या मार्गाची नियुक्ती करावी आणि त्या पद्धतीने आपल्या भक्तीचा काय करावा? प्रवास करावा. जे क्रियाशील माणसं असतात त्यांना कर्म मार्ग आहे. जे भावनाप्रधान माणसं असतात त्यांना उपासना मार्ग आहे. जे बुद्धिप्रधान माणसं असतात त्यांना ज्ञान मार्ग आहे. आलं लक्षात? असे वेगळे जे प्रयोगप्रधान असतात त्यांच्यासाठी योग मार्ग आहे. भावनाप्रधान माणसं वेगळे आणि बुद्धिप्रधान माणसं वेगळे. भावनाप्रधान माणूस हा उपासना मार्गाचा अधिकारी असतो. काही भावनाप्रधान असतात, कीर्तन आटोपल्यानंतर त्यांना असं वाटतं महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नये, भावनिक असतात. तशी दर्शनाची काही गरज नसते.
कीर्तन ऐकणं आणि तसं जगणं हेच दर्शन आहे. तुमचे पाय या पायावर, तुमचं डोकं पायावर ठेवणं म्हणजे दर्शन आहे असं त्याचा अर्थ नाही. पण ती भावनिकता असते, भावना प्रधान माणसं असतात, मग ते उपासना मार्गाचे अधिकारी असतात. कीर्तन संपल्यानंतर एका भाविकाला दर्शन घ्यायची अपेक्षा झाली. त्याला असं वाटलं दर्शन तर घ्यायचं आहे पण गर्दी फार आहे. मग गर्दी कमी होईपर्यंत तो असा बाजूला गेला. त्याला वाटलं 3 मिनिटामध्ये आपण बिडी पिऊन मोकळं होऊन जाऊ, तो पण गर्दी मोकळी होऊन जाईल. 2 मिनिटामध्ये गर्दी कमी झाली, त्याची अर्धी बिडी शिल्लक राहिली. त्याला असं वाटलं महाराज निघून जातील, दर्शन तर घेतलं पाहिजे. तो धावत आला, दर्शन घ्यायचं पण बिडी हातामध्ये होते. महाराजाला, महाराज मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे. महाराज म्हणे घ्या की, दर्शन घेईपर्यंत ही बिडी तुमच्या हातात घ्या. तोपर्यंत मी काय करतो, दर्शन घेत आहे. बिडी महाराजांच्या हातामध्ये देतो. याचा अर्थ तो चुकीचा आहे असं नाही, त्याची काय आहे ती भावना आहे. पण ते भावनेचे ढग असतात. भावनेला जर विचाराचा अधिष्ठान नसेल तर माणसं दिशाभूल होतात. म्हणून भावना परमार्थामध्ये जितकी महत्वाची आहे तितकीच त्याला विचाराचा अधिष्ठान सुद्धा काय आहे, महत्वाचा अशा प्रकारचा आहे. पण 4 मार्गात वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. त्या 4 मार्गाचं अनुकरण सर्व करू शकत नाही. बुद्धिप्रधान माणसं उपासना मार्ग करू शकत नाही. उपासना मार्गाचे अधिकारी माणसं योग मार्गाचा अधिकारी बनू शकत नाही. योग मार्गाचे अधिकारी माणसं ज्ञानी बनू शकत नाही. प्रत्येकाचा अधिकार ईश्वराने भिन्न भिन्न केलेला आहे. पण ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्या परमात्म्याच्या भक्तीची वाटचाल करणे आणि तो परमात्मा आपलासा करणं केल्यानंतर जशी त्या भक्ताची अपेक्षा त्याप्रमाणे तो पूर्ण करतोय. ठीक आहे, अपेक्षा परमात्मा पूर्ण करतोय, पण अपेक्षा पूर्ण केल्यानंतर त्या भक्ताकडून तो काय याचना करतो, काय मागणी करतो, ती मागणी ती याचना तुकोबरा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पाण्याची अपेक्षा करतो आणि दळाची म्हणजे पत्राची अपेक्षा करतोय. तुळशी दळ नाम पत्राची अपेक्षा करताय. व्यवहारातली तुळस डोळ्यासमोर आणू नका आणि व्यवहारातलं पाणी पण डोळ्यासमोर आणू नका. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये वेदाला पानाची उपमा दिलेली आहे. छंदांशी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेद, म्हणजे वेदाला पानाची उपमा दिली आहे. वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानरूपी जीवनाची तो अपेक्षा करतो आहे. आणि पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे काय, ज्ञानरूपी जीवनाची तो अपेक्षा करतो आहे. त्यागरूपी जीवनाची तो अपेक्षा करतो आहे. व्यवहारातल्या पाण्याची त्याला गरज नाही, कारण क्षीरसागराचा तो काय आहे, मालक आहे. अथांग समुद्राचा तो काय आहे, मालक आहे. समुद्री बैसकान संडावी, पर्वती बैसकान संडावी, समुद्री खान ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी आज्ञा माझी. समुद्राला आपली हद्द सोडू नये त्याची आज्ञा आहे. पर्वताने जागा सोडू नये हा त्याचा आदेश आहे. त्याच्यामुळे तो पाण्याची अपेक्षा करत नाही. व्यवहारातल्या पाण्याची त्याला गरज नाही. त्याच्या मनात जर आलं तर 7 जून पासूनच पाऊस सुरू करून तो उभा महाराष्ट्र जिकडं तिकडं ओलाचिंब करून टाकतो. आणि मनात जर आलं तर पुन्हा 1.5 महिना गॅप देतो. मक्की वर गेलेली असते, खालून तुरे निघालेले असतात. तुरे मक्कीवर पावसाकडे पाहत असतात. पाऊस दादा, निसर्ग दादा, पर्जन्य दादा, जर 15 दिवसामध्ये जर तू पडला नाही तर आम्हाला अर्धांगवायू होण्याची शक्यता आहे. काळावी आपली मका, काळावी आपली कपाशी.
आणि त्याच्या जर मनामध्ये आलं तर माणसाला घराच्या बाहेरही तो पडू दे. बरं, माणसाचं असं आहे, माणसांना जास्तही पाऊस चालत नाही आणि कमीही चालत नाही. जर पाऊस कमी असला ना, महाराज काही असो आपण कसं बी जगू, पण किमान त्याने लक्ष्मीपुरता तरी चारा तयार करा. आता मका जर डोक्यावडी झाली तर चारा झाला नाही का? चारा झाला नाही का? आता थांब महाराज, फक्त एक चांदणभर आला पाहिजे. चांदणभर आला का मक्की पकलीच आणि कपाशी कांबाच्या वर गेली. चांदणभर आला, मक्की वर गेली. महाराज हे सारं झालं, पण धरणच कोरले वाजून, धरणच भरले नाही. धरणं जर भरले महाराज, धरणं भरले, कांदे भरपूर निघले, पण भावच आला नाही हो. म्हणजे आपली अपेक्षा थांबतच नाही. परमेश्वराने आपल्या पुढे जगातली सर्व संपत्ती जरी ओतली तरी जगातला माणूस थांबत नाही. जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये त्याला समाधान वाटत नाही, जे अप्राप्त आहे त्याची अपेक्षा करत आहे. कारण निसर्ग निर्मित मानवी जीवनाचा काय आहे, तो स्वभाव आहे. निरीक्षण करा. बाळ जन्माला आल्यानंतर अंगणामध्ये म्हटल्यापेक्षा आईच्या समवेत ते खेळत असतं. आई किचनमध्ये गेल्यानंतर आई बरोबर ते किचनमध्ये रांगत असतं. आई जर पोळ्या लाटायला लागली तर ते पण बारीक पोळी करतं, हातामध्ये लाटणं घेतं, थोडं दुधाचा कप घेतं, थोडं प्लेट अशा प्रकारची हातामध्ये घेतं. आई जोपर्यंत स्वयंपाक करते तोपर्यंत ते बाळ अनेक वस्तू हाताळतं, पण एकही वस्तू जवळ ठेवत. कप घेतला, कप बाजूला टाकणार, बशी उचलणार, बशी उचलली थोडी पाहणार, डिश उचलणार, डिश उचलली ती बाजूला टाकली, चम्मच घेणार, चम्मच उचलला, पुन्हा प्लेट अशा प्रकारे जवळ घेणार. निरीक्षण करा. दुसऱ्याचं सांगत नाही. त्या प्रवासातून आपण आलेलो आहोत, त्या येथीमधून आपण आलेलो आहे. किचन 2 तास चालतं, बाळ सारखं निरीक्षण करतंय, अनेक वस्तू घेतंय आणि पुन्हा टाकून देतोय. पण मी तुम्हाला असं विचारतो, त्या बाळाने जर चम्मच उचलला तर चम्मचच ते जवळ का ठेवत नाही, ते टाकून दुसरे का हाताळतं? तसाच मनुष्य आयुष्यभर तेच करतो. लक्षात ठेवा. हाताळणे, परीक्षण करणे हा मानवी स्वभाव परमेश्वराने निर्माण केलेला आहे. आपण हाताळतच राहतो ना. घर नसेल, एकदा का घर झालं मग प्लॉट घेणे, प्लॉट घेतल्यानंतर घर झालं की मग म्हणतो आता थोडं बोरिंग जर घेतली तर महानगरपालिकेचं पाणी कमी येत आहे, मग बोरिंग घेतो. बोरिंग घेतल्यानंतर पाणी लागतंय, मग म्हणतो आता शेजारचा पण विक्री आहे, त्याचाही त्रास होत आहे, तो जर मिळाला तर लगत होऊन जाईल. तिकडं सरकतो. तिकडे गेल्यानंतर दुसरा मुलगा नोकरी लागतो, पुन्हा म्हणतो आता 2 मुलांना 2 प्लॉट पाहिजे, मग पलीकडचा निघाला तर पलीकडे सरकतो. सरकतच राहतो. इतका सरकतो मुक्काम पोस्ट मसन खाईल तरी माणूस जगात थांबत. निरीक्षण आहे, परीक्षण आहे, हाताळत असतो. एका वस्तूमध्ये थांबत नाही. हा निसर्ग नियम असल्यामुळे जी प्राप्त वस्तू आहे त्यामध्ये जगातला कोणताच माणूस थांबत नाही. आणि प्राप्त झाल्यानंतर तिचं महत्व माणसाला वाटत नाही. मोटरसायकल असली का मोटरसायकल त्याला बरं वाटत नाही, मग 4 व्हीलर घेतो. 4 व्हीलर घेतली का ती जर 6 लाखाची असली मग तिला जरा गतीच कमी आहे, टायरच कमी आहे, जास्त जम घेतली, जास्त कंबरं दुखतं, मग 45 लाखाची घेतो. ती घेतली का मग म्हणतो आता फारच वाढलंय, हेलिकॉप्टर असेल तर बरं आहे, हेलिकॉप्टर घेतो. हेलिकॉप्टर आकाशामध्ये भरारी मारतं, बिघाड झाला का समुद्रामध्ये पडतंय, चालले निघून. आयुष्यात माणूस का थांबत नाही त्याचं कारण आहे, माणूस हा जीवात्मा परमेश्वरापासून आलेला आहे. आणि तो जोपर्यंत परमात्मामय होत नाही, विश्वरमय होत नाही, तोपर्यंत जगातला कोणताही माणूस थांबणार नाही. आपण उगा आपल्या मनासारखं झालं नाही का, त्याला फार हवा आहे, तो असाच करतो तसाच करतो, तू जाऊन पाय त्या जागेवर, तू थांबशील का? नाही थांबणार. जसं राजकारण ही माणसाची नैसर्गिक प्रक्रिया आहे, पॉलिटिक्सपणा. प्रत्येक माणूस परमेश्वराने पॉलिटिक्स राजकारणी निर्माण केलेला आहे. राजकारणाची व्याख्या आपण वेगळी केलेली आहे. कधी उभे राहतात नगरसेवक, खासदार, आमदार, तेच राजकारणी असं नाही. उपजत प्रत्येक माणूस राजकारणी असतो. अंगणवाडीमध्ये बघा तुम्ही, अंगणवाडीमध्ये जर मुलं गेले तर त्यांची मित्र ते एका लाईनला बसवतात, म्हणजे अंगणवाडीपासून सुरू होतं राजकारण. बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गल्लीतले जे असतील त्यांच्याबरोबर ते जातात, राजकारण सुरू होतं. उपजत पॉलिटिक्स पण असतो माणसाचा. सप्ताह जर असेल, आपले नातेवाईक महाराज बोलवा, आपल्या ओळखीचे महाराज बोला. जे महाराज आपल्या नातेवाईक नाही, जे ओळखीचे नाही, ते लाख ब्रह्मदेव जरी असले तरी नको. राजकारण नाही का? उपजत ह्या गोष्टी आहेत. शेतामध्ये कांदे लावायला जर बाया नेल्या
काही बाया जर रोजाने असेल त्यांची गती जर जास्त जलद चालली लावता लावता आणि एखादी जर मागे चालली तर मागची बाई पुढच्यांना खडा फेकून मारते, जलद चालू नको, रिव्हर्स गिअर टाक. हे राजकारण नाही का? आता ही बाई जर कॅबिनेट मंत्री झाली तर ही काय करेल तुम्ही सांगा मला. प्रत्येक माणूस हा राजकारणी असतो. राजकारणाची व्याख्या अशी समजू नका का जो नगरसेवक आहे तोच राजकारणी असतो आणि राजकारण हे वाईट नसतं, ते हरिकथा निरूपणा इतकं काय असतं, श्रेष्ठ असतं. फक्त त्या पद्धतीने ते केल्या गेलं पाहिजे. एक दृष्टांत सांगतो आणि माझ्या शेवला पूर्ण विराम देतो. भक्ती आणि राजकारण हे दोन्ही समतुल्य आहे. भक्ती करणारे तरी पुढे चांगले असतात. आपण म्हणतो राजकारणी लोक बिघडले, भक्ती करणारे चांगले आहे का? म्हणजे बिघडणं हा नैसर्गिक स्वभाव आहे. त्याला जात पंथ वर्ण त्याला जबाबदार नसतो. पंडित जवाहरलाल नेहरूंची धर्मपत्नी स्वर्गवासी झाली. स्वर्गवासी झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते पंडित नेहरूंच्या घराला समोर चपलाचे जोड मारलेला अनेक लोक भेटायला. काय असतं, मोठ्या माणसाचं काही नुकसान झाले तर हजारो लोक जातात. अरे मोठ्या माणसाची बकरी जरी मेली तरी माणसं भेटायला जातात. अहो काय बकरी तुमची छान होती, गटार अमावस्याच्या दिवशी बाहेर गावी जाऊन द्यायचं कामच पडत नव्हतं, एवढे 3-3 बछडं एकाच वेळेस द्यायची, किती तुमची बकरी चांगली होती. म्हणजे श्रीमंताची बकरी मेली तरी माणसं भेटायला जातात. झोपडपट्टीमधल्या माणसाची म्हातारी जरी मेली तरी माणसं जा. पंडित जवाहरलाल नेहरूंची धर्मपत्नी स्वर्गवासी झाल्यानंतर अनेक लोक भेटायला जायचे आणि पॉलिटिक्स पाण्यात फार वाईट झालं, असं व्हायला नको पाहिजे होतं. ती औपचारिकता करावीच लागते ना, पण ज्याच्यावर ते दुःख कोसळलं ते कमी जात नाही. वरून मलमपट्टी किती जरी केली त्याचा अंतरातलं दुःख काय होऊ शकत नाही, जाऊ शकत अशा प्रकारचं नाही. मग काही म्हणायचे आयुष्याच्या संध्याकाळी पंडितजी हा प्रसंग आपल्यावर नको होता. दुसरे म्हणायचे तिचं आयुष्य जेवढं होतं ताईसाहेबाचं निघून गेला. पण एक तिसरा पॉलिटिक्स असा होता पंडितजींना बरं वाटावं म्हणून त्याने पॉलिटिक्स पण असा केला, पंडितजी मला आता असं वाटतंय आपण देशाचं नेतृत्व करणारे जरी असेल पण आयुष्याच्या संध्याकाळी कोणी जवळ राहत नाही, मग तुम्ही असं करा एखादं रिमॅरेज सेकंड मॅरेज दुसरी पत्नी करून घ्या. तो बोलला. पंडितजी म्हणाले वा वा काय सुंदर शांतपणा आहे, काय सुंदर मार्गदर्शन करतो. पण पंडित बोलले तुझ्यासारखे नालायक कार्यकर्ते आणि पुढारी या देशाला मिळाले तर देशाचं वाटोळ होईल. माझी पत्नी गेली तर तुम्हाला असं सांगतो की पंडितजी दुसरी करून घ्या. माझ्या पत्नीच्या जागी जर मी गेलो असतो तर तू तिला सांगितलं असतं ताई साहेब तुम्ही दुसरा करून घ्या. कळलं तर पहा नाही तर झोपून घ्या. माझा सांगायचं असे आहे राजकारणामध्ये सुद्धा माणसं पवित्र असतात, हरिकथेमध्ये सुद्धा माणसं पवित्र असतात. क्षेत्र कोणतंच वाईट नसतं, त्या क्षेत्रात ती माणसं वाईट असतात. म्हणजे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये पवित्र काम करणं हाच परमार्थ आहे आणि तेच देवत्व आहे. अशा क्षेत्रामध्ये पवित्र क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यासाठी तुकोबराय बोलतात एवढा जगदाने मागे तुळशी जळ पाणी. का हो तुकोबराय, मागण्याची देण्याची घेण्याची प्रक्रिया निर्गुण अवस्थेमध्ये अशक्य आहे, मग सगुण अवस्थेमध्ये कसं शक्य आहे? तुकोबराय बोलतात त्या परमात्म्याला संतांनी नावारूपाला आकाराला आणलंय म्हणून ह्या प्रक्रिया घडत आहे. अभंगाचा शेवट
होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. गेल्या 14 वर्षापासून हा रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्यामध्ये सत्वगुणाची ज्योत चालू ठेवण्यासाठी जे सायासाने प्रयत्न घेत आहेत ते असताना आमचा आगवान परिवार, त्याचप्रमाणे आमच्या मंदाताईचे आमचे फार बालपणापासून संबंध आहेत. ती 3री-4थीच्या वर्गामध्ये असेल त्यावेळेस आम्ही शिवाई मंदिरामध्ये वारी करायचो, कीर्तन अशा प्रकारे करायचो. आमच्या जीवनामध्ये खूप टर्निंग पॉईंट आहे. सर्वात पहिलं शिवाई मंदिरामध्ये काम केलं, त्याच्यानंतर काही काळानंतर शंकर स्वामी मंदिरामध्ये काम केलं. शंकर स्वामी मंदिराचं काम झाल्यानंतर श्री संत तुकाराम महाराज विद्यार्थी गुरुकुल पाण्याच्या टाकीजवळ मोठं संस्थान उभं केलं. तिथेही बरेच विद्यार्थी आमचे अशा प्रकारचे घडलेले आहे, गायक वादक
कीर्तनकार ईश्वर कृपेने भरपूर झालेले आहे आणि तेच मुलं आता शिवशंकर स्वामीचं संस्थान बघत आहे. काळाच्या ओघामध्ये असा टर्निंग पॉईंट घेतला का माझं आयुष्य 80% खानदेशी परिसरामध्ये गेलेलं आहे. सटाणा, साक्री, नंदुरबार, बागलाण, कृष्णापूर या परिसरामध्ये गेलेलं असल्यामुळे मग आपण नाशिकला काहीतरी करावं म्हणून नाशिकला तिथं श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज विद्यार्थी गुरुकुलाची स्थापना गेल्या 5 वर्षापासून झालेली आहे. एकच उद्देश का शालेय शिक्षणाबरोबर वारकरी समुदायाच्या विचाराबरोबर पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत शालेय शिक्षणाची क्वालिटी उच्चतम दर्जाची असते म्हणून तो निर्णय घेऊन सनी गेल्या 5 वर्षापासून नाशिकला अशा प्रकारचं गुरुकुल आहे. वर्तमान काळामध्ये आता सध्याच्या स्थितीला 50 विद्यार्थी आमच्याकडे आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाला जास्त प्राधान्य दिले जातं आमच्याकडे. त्यांना बेसिक वारकरी समुदायाचे हरिपाठ असेल, मृदंग वादन असेल, त्याचप्रमाणे वारकरी 2-3 साली इथपर्यंत आम्ही त्यांना फक्त शिकवतो आणि 12वीपर्यंत शालेय शिक्षण कसं मजबूत होईल. कीर्तनकार होण्यासाठी फार बालपणापासूनच कीर्तन केलं पाहिजे असं नाही. जे बालकीर्तनकार असतात ते बाल आहे तोपर्यंतच कीर्तनकार राहतात, नंतर ते कीर्तनकार राहत नाहीत. लक्षात ठेवा, बालकीर्तनकार ही एक विकृती पसरलेली आहे. तर 12वीपर्यंत चांगला अभ्यास झाल्यानंतर त्याने चांगले मार्क मिळाल्यानंतर त्याला खरा टर्निंग पॉईंट त्या विद्यार्थ्याला 12वी नंतर असतो. तो इंजिनियर होणार का, डॉक्टर होणार का, वकील होणार का, बँकेमध्ये काम करणार, म्हणजे कोणत्या दिशेला जाणार, सायन्सला जातो का, आर्ट्सला जातो, कॉमर्सला जातो, नंतर त्याला पुढची दिशा दिली जाते. आणि त्याला नैसर्गिक जर कधी वक्तृत्व कला असेल तर मग त्याला वारकरी समाजामध्ये टाकायचं की हा विद्यार्थी कीर्तनकार अशा प्रकारचा होऊ शकतो. असे नानाविध उपक्रम आमच्या आयुष्यामध्ये परमेश्वराने घडून घेतलेले आहे. त्यामुळे अनेक प्रकारचा संघर्ष आमच्या आयुष्यामध्ये झालेला असेल. त्या संघर्षाच्या माध्यमातून मात्र कामं अशा प्रकारे चालू आहे. आमच्या स्वामींना सर्व सुपरिचित आहे. ते आता माझे गुरु झालेले आहे, पण एका काळामध्ये ते माझे विद्यार्थी होते. आता माझे गुरु का झाले, त्यांनी संन्यास आश्रम घेतल्यामुळे ते आपले कोण झाले, गुरु झालेले. वास्तविक आमचे काही विद्यार्थी आहे, काही हरकत नाही. आमचे मंदाताईचे आमचे पूर्वी त्या तिथंच राहायच्या शिवाई मंदिराजवळ. आम्हालाही वाटत नव्हतं की ती एवढ्या संघर्षामध्ये तर सत्ता करत असेल, पण माकी एक वेळेस आलो आणि हा दुसरा प्रसंग आहे. उत्तर त्यांना सहकार्य करत करा, त्यांना करू नका, त्यांच्या कामाला करा. त्यांना सहकार्य करण्याची गरज नाही. ती व्यक्तिगत जीवनामध्ये समृद्ध आहे आणि त्यांना व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही किती जरी दिलं त्यांना पुरणार नाही. तर सहकार्य हे कामाला करा, त्यांना करू नका. त्यांनी मला सांगितलं म्हणून मी वकिली पॉईंट करतो असं मात्र मुळीच नाही. कारण माझं आयुष्य पूर्ण संघर्षामध्ये आणि काम करण्यामध्ये गेलेलं आहे. आजही आमच्याकडे मोठा सप्ताह असतो, 25-30 सप्ते चालू असतात. अतिशय कटकटी असतात. ह्या सर्वात सोपा मार्ग कीर्तनाला जाणे, कंबर बांधणे, 2 तास ठोकून दक्षाने घेऊन निघून जाणे, याच्यासारखं सुख नाही. पण सप्ताह घडून आणणे, संस्था चालवणे, विद्यार्थी घडवणे हा फार मोठा संघर्ष असतो. या भानगडीमध्ये लोक जास्त पडत नाही आणि जे पडतात त्यांना त्रास होतो. याकरता त्यांना त्रास कसा होणार नाही आणि 14 वर्षाचे 25 वर्षापर्यंत या सप्ताहाचा रौप्य महोत्सव कसा चांगल्या प्रकारे पार पडणार यासाठी तुमच्या सर्वांची काय आहे, गरज आहे. एकच व्यक्ती या जगामध्ये काही करू शकत नाही आणि एका व्यक्तीला जर वाटत असेल माझ्यामुळे होतं तर त्या व्यक्तीचं पण अज्ञान असेल. आगवान परिवाराने सुद्धा असं समजू नये की हा सप्ताह आमच्यामुळे आहे. हा सप्ताह वारकरी समुदायाचा आहे. तुम्ही निमित्त आहात. तुमच्या माध्यमातून लोक तुम्हाला संप्रदायाला सहकार्य करतील आणि ज्या संतांनी आपल्याला हे विचार शिकवलेले आहे त्या संतांचं भजन. ज्ञानेश्वर मावली नागराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली नागराज मावली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, आ बोलिलेले करोरे देवा कोणी उत्तरे. नाजी विचारिला अधिकार आपला, तुगा मने ज्ञानेश्वर रागा माया वैदिकर. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम. चालू असलेल्या